Again, Mr. Vivek Deshpande to felicitate Mr. Saumitra Pote. Mr. Saumitra Pote, a passionate storyteller, building meaningful connections through independent media. Big round of applause, please. Now I request Mr. Anand Chitle. I request Mr. Anand Chitle, who is the Joint Secretary for Pune region, to felicitate Mr. Sushil Kulkarni. Yes. Mr. Sushil Kulkarni, a sharp voice of analysis, bringing depth and clarity to the current discourse. A big round of applause. Mr. Anand, again, you will be felicitating Dr. Manjiri Puranik. Dr. Manjiri Puranik, an inspiring creator using podcasting to amplify powerful ideas and voices. Mr. Anand, once more. And we have the moderator, Mr. Sarvesh Deshpande. Anand, sir. No, I don't need to tell that, right? A big round of applause. Come on, once more, big round of applause. Thank you so much. Thank you, Anand, sir. थँक्यू. हॅलो, नमस्कार. सगळ्यांची एनर्जी अगदी कमी झालेली दिसते. एकदा जोरदार टाळ्या वाजूया, म्हणजे सगळ्यांच्या ज्या नजरा अशा झोपेत सगळे आहेत आत्ता, थोडेसे जागृत होतील. मला भीती वाटली मगाशी, मॅम म्हणाले की आता खमंग आणि खुसखुशीत असा काहीतरी कार्यक्रम होणार आहे. मी चेक केलं की मला हे सेशन मॉडरेट करायला बोललं की नाचायला बोलवलं आहे. थँक गॉड की मला हे सेशन मॉडरेट करायलाच बोलवलं आहे. आजचा विषय फार जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा आहे, म्हणून खूप लोक उठून चहा प्यायला गेलेत असं वाटतंय. पण डिजिटल प्रेझेन्स सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आता वाढवायचं आहे. करतात ज्यांना खरंच ते प्रॉडक्ट हवं आहे, त्यातले 5-10 थांबतात आणि 2-4 खरेदी करतात, असा एक ढोबळ मानाने रेशो असतो. मात्र आजकाल सुरुवात ज्या क्षेत्रात म्हणजे यूट्यूबवर ज्या गोष्टीची खूप जोरात आहे ते म्हणजे पॉडकास्ट. म्हणजे प्रत्येक जण आज काही ना काही पॉडकास्टमधलं कन्झ्युम करतो. यूट्यूबचा डेटा जर बघितला तर यूट्यूबच्या टोटल कंटेंटपैकी एक 7% कंटेंट पॉडकास्टचा कन्झ्युम केला जातो, विच इज अ बिग नंबर. म्हणजे पॉडकास्ट व्यतिरिक्त खूप सेगमेंट आहेत अजून, त्याच्यापैकी 7% जर पॉडकास्ट कन्झ्युम केले जात आहेत, त्याचा अर्थ त्याचा इम्पॅक्ट किती आहे हे तुम्हाला कळू शकतं. आणि आत्ता या मंचावर बसलेले सगळे दिग्गज आहेत. सौमित्र दादा आहे, योगेश सर आहेत, सुशील सर आहेत, अश्विनी मॅम आहेत आणि मंजिर मॅम आहेत, की यांच्यातले काही जण लिडिंग पॉडकास्टर्स आहेत आत्ता. आणि यूट्यूबवर त्यांचा प्रेझेन्स सगळ्यांचा आहे. म्हणून तुमच्या बिझनेसला पॉडकास्टचा कसा फायदा होऊ शकतो हा पहिला चर्चेचा मुद्दा आहे. कसा करून घेतला पाहिजे हा दुसरा. आणि स्वतःचा पॉडकास्ट तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्यांच्याकडून काही आपण क्रिस्पमध्ये टिप घेणार आहोत. आधीच मी डिस्क्लेमर देतो, तासभर कार्यक्रम उशिरा सुरू झाले म्हणून अगदी अर्ध्या तासात आपण कन्क्लुजनला येऊन आम्ही इथनं निघणार आहोत. त्यामुळे शक्यतो विनंती आहे की खुर्ची तुम्ही सोडू नका. पहिल्याच प्रश्नापासून मला सुरुवात करायची आहे. मला क्रिस्प ठेवायचं आहे खूप. ज्याला कोणाला उत्तर द्यायचं त्यांनी माईक घ्या. प्रिंट मीडिया खूप जोरात होतं आणि आहे असंही म्हणू शकतो आपण, कारण पेपर तेवढे विकले जातातच आहे आजकाल. पण प्रिंटमध्ये बिझनेसला खूप एक मोठं स्थान होतं. पहिल्या पेपरवर मोठमोठ्या बिझनेसमॅनचे ॲड बघायचो. प्रिंटवरून डिजिटलवर, स्पेशली पॉडकास्टवर बिझनेसचा हा जो शिफ्ट आहे, हा तुम्ही सगळे कोणी उत्तर द्या, कसा बघता याच्याकडे तुम्ही? लोकसत्ता ऑनलाईन आवाज येतोय ना? मागपर्यंत आवाज येतोय? आवाज येतोय, पण जे बघत नाही ते इंटरेस्टेड नसावेत. येस, या माईकचा पण येतोय. तर प्रिंट टू डिजिटल शिफ्ट आहे, तर त्या संदर्भात थोडी फक्त आकडेवारी सांगतो, जेणेकरून सगळ्यांना कल्पना येईल की क्षेत्र किती मोठं आहे. तू पॉडकास्ट 7% म्हणलास, पण भारतामधला जो इंटरनेट ऑडियन्स आहे हा 958 मिलियन आहे. म्हणजे तो लवकरच 1 बिलियन क्रॉस करेल. म्हणजे 1.4 बिलियन पॉप्युलेशनपैकी 998 मिलियन इतके लोक इंटरनेट वापरतात. त्याच्यापैकी हे पहिल्यांदा 2026मध्ये असं घडलं आहे की 57% ऑडियन्स हा रुरल इंडियातनं येतो. गेले अनेक वर्ष हे
शहरांचं वर्चस्व होतं, पण आता रुरल इंडियामध्ये 57% शेअर हा इंटरनेट ऑडियन्सचा आहे. या 958 मिलियनपैकी जवळपास 275 मिलियन जे लोक आहेत ते 5G वरती आहेत. बरं. त्यामुळे तुम्ही पॉडकास्टसाठी तुम्हाला स्पीड पाहिजे, त्यामुळे ते 5G वरती आहेत. आणि याच्यामध्ये जसं पॉडकास्टचा रील्सचा पण प्रचंड मोठा वाटा बरोबर. तो, त्यामुळे आपण सरळ बघू शकतो की या 958 मिलियनपैकी सगळ्या प्रकारे जर बघितलं तर 10 ते 12% हा केवळ मराठी ऑडियन्सचा वाटा आहे. ओके. त्यामुळे 10 ते 12 मिलियन म्हणजे 1 ते 1.5 कोटी हा थेट मराठी ग्राहक आहे ओके. जो इंटरनेटवरती अवेलेबल आहे. आणि यातल्यापैकी 85% डेटा इंटरनेटवरचा हा मोबाईलवरती कंझ्युम होतो. त्यामुळे तू परफेक्टली सुरुवातीला मोबाईल दाखवला तर 85% हा मोबाईलवर होतो आणि 15% हा लॅपटॉप किंवा यावर. सो हे आकडे इटसेल्फ आर प्रूफ आहे. प्रूफ आहे की ते किती प्रिंट टू हा शिफ्ट झालेला आहे. ओके. सुशील सर. या सगळ्यामध्ये हे सगळे बिझनेस BBN हा शब्द आहे, बिझनेसशी रिलेटेड आहेत, म्हणून त्यांना अजून कळणारा खूप सोपा आकडा सांगतो. भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या आपण 12 कोटी गृहीत धरूया. बरोबर. 12 कोटी लोकसंख्येत महाराष्ट्राचं लिटरसी 80% गृहीत धरूया. खूप शिकलाय महाराष्ट्र. तर या हिशोबाने 8.25 ते 8.5 कोटी लोक हे आपल्याकडं शिक्षित आहेत. बरोबर. अक्षर ओळख असलेली लोक आहेत. आणि याच्या कुटुंबाला गणित घातलं तर 2 कोटीच्या आसपास साधारण ते साक्षरतेचं प्रमाण जातं एका कुटुंबात. बरोबर. त्यामुळे तुम्ही जो प्रिंट हा विषय मांडला ना, तो 2 कोटी घरांच्या पर्यंत एका मर्यादेपर्यंत पोहोचणार आहे, त्याच्यावर नाहीये. बरोबर. टीव्ही मीडिया हा सुद्धा विषय आपण वेगळा बघितला तर ते 2 कोटी घराच्या पलीकडे जाणार नाहीये. म्हणजे प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया याचं महाराष्ट्रातलं गणित 2 कोटीला येऊन थांबतं. किंवा आपण असं गृहीत धरू की अशिक्षित घरात जाईल तर टीव्ही मीडिया फार फार तर 3 कोटी घरापर्यंत पोहोचेल, 4 कोटी घरापर्यंत पोहोचेल. प्रिंट मीडिया 2 कोटी, टीव्ही 4 कोटी. या विचार जर वेगळ्या पद्धतीनं केला तर महाराष्ट्रात अँड्रॉइड मोबाईल हे जे 5G स्पीडचं सांगितले तो आकडा साधारणतः आत्ताच्या घडीला 10 कोटीचा आहे. बरोबर. म्हणजे 2 कोटी लोकांच्याकडे मोबाईल नाही असं गृहीत धरलं. बरोबर. तर 2 कोटी, 4 कोटी आणि 10 कोटी हा जो ग्राहकाचा फरक आहे मोठा, तर 10 कोटी हा डिजिटलच्या वापरकर्त्यांची संख्या असल्यामुळे बरोबर. आताच्या घडीला मीडिया शिफ्ट होतोय, ट्रान्सफर होतोय तो डिजिटलकडं. आणि तोच मीडिया आता पुढचे काही दिवस मीडिया म्हणून आपल्या समोर राहील. आणि मला अजून एक सांगायचं आहे की हा मीडिया असा कुठेही कधीही बघता येतो. म्हणजे आता गोस्वामीजी बोलता बोलता म्हणाले होते की मी एका मोठ्या लग्नात आलोय असं वाटलं आणि लग्नात आल्यावर 2-4 लग्न झाली असं वाटलं. आता मी काय फील करतोय सांगू, प्रत्यक्ष मीडियात बोलताना लग्नामध्ये आपण ऑर्केस्ट्रावाले बोलवतो. बरोबर. नवरा नवरी अजून तयार व्हायचे राहिलेले असतात, वराडी येऊन बसलेले असतात, ते आपसात गप्पा मारत असतात आपल्या, आणि ऑर्केस्ट्रावाला छानपैकी गाणं गातो, भाई और बहनो आपके लिए प्रस्तुत करता हूं म्हणतो. आणि खाली बसलेले लोक तू वाजव, तुला काय म्हणायचं ते म्हण असं म्हणतात. हा गाणे म्हणतो, निघून जातो, याला पैसे मिळालेले असतात. मीडियाचा फरक काय बघा, आम्ही आता सगळे तेच फील करतोय. प्रत्येकाचं मागं आपापलं काम चालू आहे, प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये गुंतलेला आहे. ओके. आपण इथे बोलतो आहोत, पण जेव्हा हीच गोष्ट युट्यूबवर येईल, फेसबुकवर येईल, तेव्हा ती बघितली जाईल. ओके. त्यामुळे बघितलं जाणं आणि या सगळ्यामध्ये जो फरक आहे तो आपण गृहीत धरला पाहिजे. त्यामुळे डिजिटलला जास्त संधी आहे असं वाटतं. ओके. ग्रेट. सौमित्र दादा, स्पेसिफिक तुला प्रश्न आहे. पॉडकास्ट हा तुझा निश आहे, त्याच्यामध्ये कुठला निश आहे त्यात नंतर जाऊया आपण. बिझनेस करणारे लोक समोर बसलेले आहेत. बिझनेस करणारे लोक जेव्हा पॉडकास्टसाठी येत आहेत, काय त्यांचे व्ह्यू पॉईंट्स आहेत, काय त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत, आणि तू जेव्हा त्यांच्याशी डील करतोय, बोलतोय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत पॉडकास्टकडनं, का बरं त्यांना पॉडकास्टवर यायचं आहे? ओके. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, इथं जे सगळे उद्योजक बसलेत यांना एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय की मी जर आता पॉडकास्टवर आलो तर माझ्या बिझनेसला त्याचा फायदा होणार आहे की नाही. बरोबर. करेक्ट. माझा व्यवसाय वाढणार आहे की नाही, एवढंच पाहिजे त्यांना. बाकी काही पडलेलं नाही. 958 आणि 258. येस. कारण आता प्रत्येकाला बिझनेस पाहिजे. ऑफकोर्स महत्वाचंच आहे ते. बरोबर. पॉडकास्ट हे नवीन माध्यम आहे. बरोबर. आणि जेव्हा कुठलाही उद्योजक माझ्याकडे येतो तेव्हा त्याला हवं असतं की एकतर मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट, मला फक्त पोहोचायचं नाहीये तर मी कशा पद्धतीनं आलोय आणि मी हे प्रॉडक्ट का केलंय ते पण तुम्ही ऐका. बरोबर. ते सांगणे ही आजची गरज आहे. उदाहरणार्थ, ही पाण्याची बॉटल जर विकायची असेल तर त्याची जाहिरात आपण बघतोच रेडिओवर किंवा टीव्हीवर किंवा इतर ठिकाणी. पण पॉडकास्ट हे असं मीडियम आहे ज्याला वेळेचं बंधन नाही. बरोबर. म्हणजे 30 मिनिटाचं पण असतं, 40 मिनिटाचं पण असतं, तासाभराचं पण असतं.
आणि तुम्ही फक्त तिथं प्रॉडक्ट सांगत नाही तर ते प्रॉडक्ट ज्याने इन्व्हेंट केलंय करेक्ट. त्यानं ते का केलंय, कसं केलंय, कुठल्या परिस्थितीमध्ये केलंय, त्याची पॉलिसी काय आहे, त्याच्याबद्दलचं धोरण आणि इतर मतम काय असतील, वॉटेवर जे काय आहे, ही सगळी त्याच्यामध्ये आल्यामुळं त्याचं पण ब्रँडिंग त्याच्यात होतं. बरोबर. म्हणजे फक्त ती पाणी नाही जाहिरात होत, बरोबर. तर पाणी बनवणारा सौमित्र पण लोकांना कळतो. करेक्ट. मधल्या काळामध्ये मी विक्रांत कुलकर्णींचं एक पॉडकास्ट केलं होतं, आपल्या सगळ्यांना ते माहिती असेल. स्पिरुलिना नावाचं त्यांचं प्रॉडक्ट आहे, ते उत्तम उदाहरण आहे. तर स्पिरुलिना कोणालाच माहित नव्हतं, पण त्याचा एक पॉडकास्ट झाल्यावर दुसऱ्या दिवशी ते आउट ऑफ स्टॉक झाला, बापरे. त्याचा सगळा जो साठा होता. आता हे त्याचं रिझल्ट आहे. पॉडकास्ट कोण करू शकतं, तर तुमच्यापैकी कुणीही पॉडकास्ट करू शकतं. फक्त एक आहे, प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक मीडियमची आपली अशी गरज असते. पॉडकास्टची किंवा डिजिटल मीडियमची गरज ही आहे की तुम्हाला उत्तम बोलता आलं पाहिजे. येस. तुम्हाला तुमची गोष्ट तुमच्या प्रॉडक्टबद्दल नीट सांगता आलं पाहिजे. तुम्हाला उलटे सुलटे प्रश्न पण येणार आहेत, ते इगोवर न घेता त्याची उत्तम उत्तर दिली गेली पाहिजे. असं असेल तर ते कन्व्हिन्सिंग होतं आणि ते प्रॉडक्ट, तो जो विषय तो लोकांपर्यंत पोहोचतो. जसं सर म्हणाले सुशीलजी, की लोक बघतात आणि मग ते कंझ्युम करतात, त्यांच्या लक्षात ते घ्यायचं की नाही. करेक्ट. त्यामुळं कट शॉर्ट, पॉडकास्ट कोणीही करू शकतं. तुम्हाला उत्तम बोलता यायला पाहिजे आणि अर्थातच आपलं प्रॉडक्ट कुठल्या क्राऊडपर्यंत कधी जायला पाहिजे हे समजलं पाहिजे आणि मग त्याचं पॉडकास्टमध्ये रूपांतर. ओके. इथल्या व्यावसायिकांपैकी आतापर्यंत कोण कोण पॉडकास्टवर गेलंय? ओके, अगदीच तुरळक हात आहेत. ओके, आम्ही सगळे लिडिंग पॉडकास्टर्स आहोत, म्हणजे लक्षात ठेवा फक्त एवढं, जस्ट एक सांगून ठेवलं. महिलांकडे मला थोडंसं जायचं. आता दादा जसं म्हणाला की आता मला बिस्लेरी माहिती आहे, ठीक आहे, आणि पॉडकास्टवर बिस्लेरी बनवणारा जेव्हा येतो तेव्हा तो चेहरा दिसतो की अरे हां, मी इतके दिवस हे जे प्रॉडक्ट कन्झ्युम करतोय त्याच्यामागे ही व्यक्ती आहे. पॉडकास्टचा उद्देश असा असतो की त्याची पण जर्नी जाणून घेणे, त्याच्या ब्रँडची पण जर्नी जाणून घेणे. तर इथे बसलेल्या लोकांना तुम्ही काय सांगाल की पॉडकास्टवर येऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तो जास्त प्रॉडक्ट विकला जाण्याची शक्यता आहे, की आजपर्यंत जे चालू आहे की प्रॉडक्ट आहे आणि लोकांना प्रॉडक्ट आवडतं आहे पण तो व्यक्ती माहीत नाही? तर चेहरा घेऊन पर्सनल चेहऱ्याची ब्रँडिंग किती केली पाहिजे दोघींचं, याच्यावर एक छोटं एक मला पाहिजे. मला असं वाटतं की पॉडकास्टला सुरुवातीला लोक अटेम्प्ट म्हणून येतात. खूप वेळेला सजेस्ट केलं जातं की तुम्ही अमुक तमुक फॉर एक्झाम्पल पॉडकास्टला जा आणि तिथं तुम्हाला पब्लिसिटी मिळेल आणि तो एक चान्स घेऊन बघा. माझं असं म्हणणं आहे की जर का पब्लिसिटी, मार्केटिंग आणि स्वतःचं प्रॉडक्ट विकणं याला फक्त पॉडकास्ट हा होऊ शकत नाही उत्तर. ओके. याला रिपिटेशन लागेल, कन्सिस्टन्सी लागेल आणि एकच नाही तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर दिसलं तर फॅमिलिरिटी ऑफ फेस आणि फॅमिलिरिटी ऑफ युअर प्रॉडक्ट आणि ब्रँड रिकॉल हा जास्त वाढेल असं माझं म्हणणं. पण म्हणजे मॅम असं वाटतं की सारखं एखादा व्यक्ती पॉडकास्टवर जातोय म्हणजे आता याच्यापैकी जाणारच आहेत काही ना काही पुढे, त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? समजा 4 ठिकाणी आपला सतत फेस दिसतोय तर लोकांमध्ये विश्वासार्हता वाढू शकते, म्हणजे त्याच्यात कुठली थिन लाईन त्यांनी चेक केली पाहिजे की याच्या पलीकडे मला नाही जायचं? मला असं वाटतं की जर का ऑर्गनायझेशन असेल तर ऑर्गनायझेशनची व्याप्ती ही त्यांची वेबसाईट, त्यांचा सोशल मीडिया, त्यांचं डिजिटल प्रेझेन्स ह्याच्यावर कळतं आणि तिथं ऑलरेडी टिकमार्क झालेलं असतं की हा माणूस जो आलेला आहे, ही व्यक्ती, ही बाई आलेली आहे, ह्याचा ऑलरेडी विश्वासार्हता आलेली आहे. ओके. पण ती रिपिटेटिव्ह दिसायला लागली तर तो ऑलरेडी कंटाळा आलेला असतो. बरोबर. त्यामुळं देन द ग्राफ स्टार्ट्स गोइंग डाऊन. ओके. म्हणजे मॅम यावर तुमचं? मला ह्याच्यामध्ये 2 अँगल दिसतात. एक म्हणजे तुम्ही स्वतः पॉडकास्ट करणं आणि तुम्ही पॉडकास्टवर जाणं. बरोबर. पॉडकास्टवर जाऊन तुमचं प्रॉडक्ट चांगलं असेल आणि तुम्ही योग्य प्रकारे तुमचा कॉन्टेंट मांडला तर माझ्याकडे येणाऱ्या गेस्टचा अनुभव आहे की खूप त्यांना सडन पब्लिसिटी मिळते आणि मला वाटतं 1-2 लोक इथे आहेत ज्यांनी स्वतः हे बघितलं की ज्यांना नॉर्मल मीडियामध्ये जाऊन ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग करता येत नाही, असे काही फील्ड्स असतात. बरोबर. आणि असा एक समज आहे की मीडिया इज सोल्ड आउट वाईल पॉडकास्ट इज स्टील ऑथेंटिक, समज आहे असं मी म्हटलं. हे झालं अदर साईड. तुम्हाला जर पॉडकास्टर व्हायचं असेल ॲज अ बिझनेसमन, हल्ली नवीन ट्रेंड आहे की फाउंडर्स स्वतःचं चेहरा दिसत राहण्यासाठी
ऑथेंटिसिटी आणि ट्रस्टवर्दीनेस बिल्ड करण्यासाठी स्वतः पॉडकास्ट घेतात. बिगेस्ट एक्झाम्पल इज निखिल कामत ऑफ झेरोदा. एक्झॅक्टली. So you can be on either side. As a founder also you can start a podcast so that your face, you become the model for your brand. थोडासा 2-3 प्रश्नांनंतरचा प्रश्न होता, याच्यावर आपल्याला चर्चा करायची, कारण खूप लोकांना स्वतःचे पॉडकास्ट सुरुवात करायची इच्छा असते. दादा काय वाटतं, कॉस्ट वर्सेस इम्पॅक्ट याचा किती आहे? कारण आत्ता जसं मी मगाशी उदाहरण दिलं, एका चौकात एक फ्लेक्स लावायला 10x10 फ्लेक्स लावायला आपल्या प्रॉडक्टचा 60-70 हजार कुठे गेले नाही. त्याच्यावरचा ROI किती असेल माहिती नाही, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल. पॉडकास्टवर इन्व्हेस्ट किती करावं बिझनेसमॅन्सने? इट डिपेंड्स. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की पॉडकास्ट हे फ्री ऑफ कॉस्ट होत नाही. एक्झॅक्टली. आणि फ्री ऑफ कॉस्ट का करायचं? पॉडकास्टर्स हे फ्री ऑफ कॉस्टच काम करत असतात, पण शेवटी त्यांचा पण बिझनेस आहे. Correct. मला पण ते रन करायचं, मग प्रत्येकालाच रन करायचं ते. तुम्ही जेव्हा तुमची जाहिरात म्हणून करायला येता, तुमचं प्रमोशनच ते असतं, तेव्हा पॉडकास्टर्स एक एक्स अमाऊंट घेतात. आता ती किती असायला पाहिजे? तर ती पॉडकास्टर टू पॉडकास्टर व्हेरी करते. सॅच्युरेशन इथं पण आल्यामुळे अगदी 5,000 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत इथं जातं. भारतातला एक अत्यंत नामांकित पॉडकास्टर एका पॉडकास्टचे 30 लाख रुपये घेतो आणि लोक त्याला देतात. हे ऐकल्यावर मला अतिशय आनंद झाला क्या बात आहे. की म्हणजे अच्छा एवढं आहे मार्जिन आणि लोक देत आहेत. हो. सो मुद्दा हा आहे की त्या लोकांना त्याची व्हॅल्यू कळली. आता तू जसं फ्लेक्सचं म्हणालास, एक फ्लेक्स लावायला साधारण 50,000 रुपये खर्च येतो. धरून चालू. तो फ्लेक्स किती लोक बघणार, किती वेळ बघणार आणि तो फ्लेक्स किती काळ राहणार, या सगळ्याचं उत्तर लिमिटेशन्समध्ये. बरोबर. पण एक पॉडकास्ट जेव्हा यूट्यूबला जातो तेव्हा तो इन्स्टावर पण अख्खाच्या अख्खा नाही, पण इन्स्टा रील स्वरूपात इन्स्टावर जातो, ओके, फेसबुकवर पण जातो आणि यूट्यूबवर राहतो. बरोबर. त्यामुळे तो पूर्ण वेळ असतो, तो पूर्ण वेळ पाहता येतो आणि जी कॉस्ट आहे त्यापेक्षा जास्त तो कन्झ्युम केला जातो. तुलनेनं 50,000मध्ये जर 1 तासाचा पॉडकास्ट आपण केला तर त्याचा येणारा इम्पॅक्ट आणि 50,000ची जाहिरात जर आपण रेडिओला केली किंवा TV ला केली किंवा इतर माध्यमांमध्ये केली तर ती खूपच कमी असते, अल्पजीवी असते. शिवाय पेपरमधली जाहिरात रद्दी होते, बरोबर. TV मधली जाहिरात रेफरेज होते आणि रेडिओ ऐकला जायला ते शाश्वती नाही. इथं तुम्हाला फिगर्स कळतात, इथं काहीही फसवता येत नाही. आपला व्हिडिओ किती वेळ कन्झ्युम झालाय, कोणी कन्झ्युम केलाय, कुठल्या वयोगटानं कन्झ्युम केलाय, किती वेळ झाला आणि किती लोकांनी बघितलं हे तुम्हाला समोरासमोर कळतं. बरोबर. त्यामुळे ही जी ऑथेंटिसिटी आहे ती मला जास्त महत्वाची वाटते. इथं कोणी कोणाला फसवत नाही. करेक्ट. आणि लीड्स जास्त जनरेट होतात. हां, लीड्सवर मला यायचं. तुम्हाला लीड्स महत्वाच्या आहेत, Yes. ना की व्ह्यूज. व्ह्यूज 2 लाख आले आणि लीड 10 आल्या, की व्ह्यूज 10,000 आले आणि लीड्स 700 आल्या. बरोबर. काय पाहिजे आपल्याला? लीड्स पाहिजे. एक्झॅक्टली. सो पॉडकास्ट हे असं मीडियम आहे की ज्याच्यातनं लीड्स जनरेट होतात, ज्याच्यातून इतर माध्यमांच्या तुलनेमध्ये हे तसं अजून चीप आहे, स्वस्त आहे. येत्या काळात ते आणखी महाग होणार आहे. येस. सॅच्युरेशन आलं असलं तरी जे लोक सातत्यानं काम करतायत, ही सगळी मंडळी शिवाय इतरही आहेत, ती जर सातत्यानं काम करतायत तर त्याचा रेट वाढणार आहे. सो अशा वेळेला आपण ते डॉक्युमेंटेशन स्वरूप म्हणून बघूया. करेक्ट. रजिस्टर राहतात. आज श्रीपाद कुलकर्णींचं पॉडकास्ट ज्या ज्या लोकांनी केलं ते डॉक्युमेंटेशन झालं ना. करेक्ट. ते लोक तहयात पाहतच राहणार आहेत. बरोबर. सो हा अतिशय मोलाचा आणि योग्य प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं, जे आता आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. ओके. सुशीलजी काय टेक याच्यावरचं तुमचं? मुळात खर्च हा मुद्दा यात घेऊच नाही असं मला वाटतं. किती लागेल असा प्रश्न विचारतो. म्हटलं तसं देईल त्याचा आहे, येईल तितक्यात, घेईल त्यात तितका आहे. Correct. जो तुम्हाला काय कुठल्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्याच्यावरती अवलंबून आहे. हा, देयर इज नो एंड. आणि हे खूप छान आहे की पॉडकास्टरला पैसे दिले जातात, बरोबर. दिले जाण्याची वृत्ती मनात यावी. मुळात लोकांना ही चळवळ उभी करावी असं वाटतं त्या दिवशीच या सगळ्याचं भलं असं त्याचा एक प्रत्यक्ष पुरावा मी आहे. कारण अनालायझर जे काही उभं राहत आहे ते सुशील कुलकर्णीच्यामुळे उभं राहत नाहीये, ते लोकांना बघायला बरं वाटतंय म्हणून उभं राहत आहे. बरोबर. हा प्रतिसाद तुम्हाला लोकांच्या मधून मिळतो, म्हणजे नाही असं नाही. तर तुमच्या पॉडकास्ट मधून, तुमच्या सगळ्यातून जेव्हा लोकांना कळेल की हा व्यवसाय उत्तम चालतोय तेव्हा तोही मिळेल. म्हणजे अगदी एक सोपं सांगतो, काय असतं की आता एक जुन्या काळात झालेली जाहिरात पितांबरीची, बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, ते पॉडकास्टर किती वेळेला वापरत असतील? प्रचंड वेळेला. म्हणजे बोलताना माझ्यासारखे व्हिडिओ करणारे पॉडकास्टर वापरत असतील. म्हणजे पितांबरीची जाहिरात नकळत आपण करून जातो. बायको गेली माहेरी असं म्हटलं की समोरच्याला ते कळतं आणि ते सातत्याने तो ब्रँड तुमच्या डोक्यात
घुमत राहतो. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का, की आपल्याकडं पॉडकास्ट, तुम्ही जे म्हणाले पॉडकास्ट आल्यावर काय करावं, तुम्ही एक पिक्चर बघितलाय तो वेलकम नाना पाटेकरचा, त्यात एक गुंड आहे बघा, आणि तो गुंड असा मारत असतो आणि तो त्या आपल्या बाजूच्या माणसाला सांगतोय चल बता रे तू कैसा था बल्लू. आणि तो बता बल्लू तू कैसा था, आणि तो बल्लू समोर येतो, तो म्हणतो मैं बचपन में अच्छा फुटबॉल खेला करता था, फिर एक दिन भाई ने मेरी टांग तोड़ दी, फिर वो बड़े अच्छे थे उन्होंने मेरी टांग अच्छी कर दी और मैं फिर अभी ठीक से अपने टांग पे चल रहा हूं. आपण पॉडकास्टला जाताना किंवा आपला मुद्दा मांडताना त्या बल्लू सारखं करतोय का, चल रे बल्लू मेरी टांग तोड़ दी, मेरी टांग ठीक कर दी, भाई बड़े अच्छे है. ओके. एकच एक कहाणी जर आपण वारंवार सांगत असून ती कहाणी लोकांना आता बोर वाटत असेल, बरोबर. तर त्यांनी तुमचा ब्रँड वर जात नाही, तो खाली येतो, ओके. लोक बोर होतात. तर त्यापेक्षा थोडस काहीतरी वेगळं छान असं चर्चा करून जर ते केलं गेलं तर ते खूप छान चालू शकतं असं मला वाटतं. बरोबर. जसं दादा मग कशी म्हणाला की येस, थोडं मला सांगायला आवडेल इथे की आता त्यावेळेला पॉडकास्ट म्हणत होते, पण इथल्या काही लोकांनी बघितलं असेल की मी 2 सिरीज आम्ही लोकसत्तासाठी केल्या, एक गोष्ट मुंबईची आणि एक गोष्ट पुण्याची. जवळपास 150 एपिसोड केले त्याचे दोघांचे. आणि म्हणजे सौमित्रने सांगितलं आणि मला वाटतं अश्विनीने सांगितलं, त्यात समान धागा पकडून मी अनुभव सांगतो तो, की एक तर सातत्य की तुम्ही कन्सिस्टंटली किती करता आणि त्याचं शेल्फ लाईफ, म्हणजे ह्यांनी जे सांगितलं त्याला आम्ही शेल्फ लाईफ म्हणतो, की तुमच्या पॉडकास्टचं किंवा व्हिडिओचं जे काही तुम्ही करता त्याचं शेल्फ लाईफ किती आहे. जर काही शेल्फ लाईफ जास्ती असेल तर जसं सौमित्र म्हणलं की हे माध्यम असं आहे की 10 वर्षांनी 15 वर्षांनी पण तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. बरोबर. कारण त्यावेळेला पण ते बघितलं जाईल. म्हणजे ज्यावेळेला आम्ही ही गोष्ट मुंबईची गोष्ट पुण्याची सुरू केलं त्यावेळेला सुरुवातीला आम्हाला 2000-5000 असे व्ह्यू होते, पण जसे आम्ही नवीन एपिसोड करत गेलो तसे आधीचे एपिसोड पण बघितले जायला लागले. आणि जवळपास आज 5 वर्षापूर्वीपासून ते सुरू केलं होतं, जवळपास आता काही जे जुने व्हिडिओ आहेत त्यांना मिलियन्सच्या घरात व्ह्यू आहेत. करेक्ट. सो कन्सिस्टन्सी महत्त्वाची आणि शेल्फ लाईफ महत्त्वाचं आहे, की आपण हे जे करतोय ते एक दिवसापुरता करत नाही आहोत. त्यामुळे जी कॉस्टचा विषय येतो ती कॉस्ट ही तुमची लॉंग लाईफ आहे. या एका महिन्यात तुम्हाला कधी 10,000 काय सेल झाला असेल किंवा विकलं गेलं असेल, पण इट इज गोइंग टू स्टे देअर फॉर लॉंग. प्रॉबेबली यू विल रीप बेनिफिट्स फॉर 10 years 15 years वॉट एव्हर युअर लाईफ इज. त्यामुळे तो एक अँगल मला वाटतं प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की त्याचं शेल्फ लाईफ किती आहे आणि कन्सिस्टन्सी आहे का. ओके. बिंग अ मॉडरेटर मला खूप मत मांडण्याचा अधिकार नाही, पण तरी मी माझे 2 अनुभव सांगतो की आमच्याकडे एक डॉक्टर आले होते पॉडकास्टला, आणि जसं दादा म्हणाला की तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तर अजून काय पाहिजे, माझं ऑब्झर्वेशन काय आहे की खूप छान पॉडकास्ट झाला आणि खूप एन्क्वायरीज आल्या, आमच्याकडे DM आले, त्यांना पण खूप DM गेले. तर असं झालं की त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप छोटं होतं, त्यांच्याकडे 1 रिसेप्शनिस्ट आणि 2 हाताखाली असणारे डॉक्टर होते. आलेला कस्टमर त्यांना केटरच करता येईना, म्हणजे त्यांना 2 रिसेप्शनिस्ट वाढवायला लागल्या. मला त्यांनी काही दिवस सांगितलं की सगळ्या रील्सवरचे माझे नंबर सध्या हटवून ठेव, तुझ्याकडच्या येणाऱ्या एन्क्वायरीज मला फॉरवर्ड कर. तर बोलता आलं पाहिजे हा पहिला मुद्दा, आणि तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे. कोणी जर विचार करत असेल तर तेवढं तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का आत्ता रेडी, तो पण एक, कारण मॅसिव्ह फ्लो यायला लागतो जर तुमचा एखादा रील जरी हिट झाला तरी. आणि दुसरा मुद्दा दादा जसं म्हणाला की पैसे देऊन येत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आता आम्हाला बाहेर पण खूप विचारतायत की तुम्ही घेता का पॉडकास्ट आणि मग तुम्ही कसं निवडता. मध्यंतरी खूप मोठे बिझनेसमॅन जे मला माझ्या चॅनलवर हवे होते म्हणून मी त्यांना इन्व्हाइट केलं. ऑफकोर्स बिझनेस टायकून असल्यामुळे मी त्यांना चार्ज नाहीच करणार, मी माझ्या खिशातनं घालून. पण इतर लोकांची पण अपेक्षा झाली की अरे तुम्ही बिझनेसमधच्या लोकांना असं बोलत तर मला पण बोलवा ना, तुझा बिझनेस काय नाही रे, म्हणजे माझं एक छोटंसं टायरचं शोरूम आहे, मला माझी जर्नी मांडायची. अरे तुम्ही एका बिझनेसमनला तुम्ही स्वतःला कम्पेअर करताय, तुमचा बिझनेस आत्ता छोटा आहे. तर हीच विनंती माझी सगळ्यांच्या वतीने राहील की तो पण अँगल एक लक्षात ठेवला पाहिजे. ओके, पॉडकास्टसाठी काय पाहिजे काय नाही छोटेसे आपण मुद्दे आत्ता मांडलेले आहेत. खूप लोक असेल की ज्यांना स्वतःला पॉडकास्टवर जायचं नाही आहे, पण ते असे अनेक प्लॅटफॉर्म्स यूट्यूबवरचे चॅनल्स शोधत असतात की त्यांना स्पॉन्सरशिप द्यायची आहे. की टायटल स्पॉन्सर घ्या, मला त्याच्यातनं पण फायदा होईल. जसे खादीचा मी माझ्या याच्यावर मध्यंतरी करत होतो, त्यांना पण खूप चांगला रिझल्ट होता. तुम्ही यूट्यूब चॅनल चालवणारे जे आहेत असे निवडताना तुम्ही काय बघता त्यांच्याकडे, काय बघता त्यांच्यामध्ये, म्हणजे एखादा तुमच्याकडे जेव्हा स्पॉन्सर येतो तर तुम्ही त्याच्यामध्ये काय बघता की हा माझ्याकडे येऊ शकतो की नाही, आणि याचा किती फायदा होऊ शकतो, माझा किती फायदा होऊ शकतो. येस अश्विनी मॅम प्लीज, माईक घेतला. आपण जेव्हा स्पॉन्सर एखादा येतो तर त्यावेळेला मला ना वाटतं, आय थिंक योगेश जास्त चांगला सांगेल, कारण योगेश तू प्रिंट मीडियातनं आलायस आणि एडिशन्स जे वेगवेगळे असतात ना, पुणे मुंबई नागपूर वगैरे वगैरे, तर प्रॉडक्ट कुठनं येत आहे आणि प्रॉडक्ट कुठं विकलं जायला पाहिजे त्याच्यासाठी ती रिजन स्पेसिफिक खूप महत्त्वाचं असतं. आता डिजिटलमध्ये काय झालंय
की डिजिटलमध्ये जे स्पॉन्सर्स येतात आयदर त्यांचा प्रेझेन्स हा ब्रँडिंगसाठी आलेला असतो किंवा विक्रीसाठी आलेला असतो बरोबर. किंवा दोन्हीसाठी असतो. पण त्याची अवेलेबिलिटीच जर का नसेल तर तू जसं मगाशी म्हटलास तसा हा मूळ मुद्दा येतो की स्केलिंग अप करायचंय, पण स्केल करताना आपली परिस्थिती तशी आहे का. त्यामुळे आपण निवड करताना तो एक्झॅक्ट फिट आपल्या वर्टिकलला होतो का नाही हे पाहणं गरजेचं होतंच. ओके. नाहीतर रिटर्न्स ना त्यांना होतात ना आपल्याला होतात बरोबर. आणि देन दे ड्रॉप आउट आफ्टर सम टाइम. ओके. कोणाचं काही याच्यावर टेक आहे अजून की मला तो मुद्दा लक्षात नाही आला. मी काय सांगणं अपेक्षित आहे? नाही, पूर्वी कसं होतं की प्रिंट मीडियामध्ये नाही जाहिरात यायची तेव्हा इट वॉज व्हेरी इझी ना की ओके, पण त्या मीडियाच्या अँगलनी एक सांगू शकतो, प्रिंट असेल किंवा आम्ही आता डिजिटलला आम्ही जे प्रोग्राम करतो म्हणजे बरेच असतात, अर्थविषयक असतात, इन्फ्रास्ट्रक्चर असतात, पण यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक फरक काय पडतो. हा बाय द वे डिस्क्लेमर असा आहे की या पूर्ण हॉलमध्ये कदाचित मी एकमेव असा माणूस आहे जो नोकरदार आहे. हे सगळे बिझनेसमॅन आहेत, एंटरप्रिनर आहेत. तर आता लोकसत्ता ब्रँडसाठी काम करत असल्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले आम्हाला काळजी घ्यायला लागते ती म्हणजे की जो कोणी स्पॉन्सर म्हणजे कुठलाही स्पॉन्सर आम्ही नाही घेऊ शकतो, तर जो आमच्या ब्रँडबरोबर जाईल असेच स्पॉन्सर असतात. त्यामुळे आमचे कुठलेही तुम्ही व्हिडिओज किंवा कार्यक्रम बघितले तर तुम्हाला बँका, गव्हर्नमेंटच्या एजन्सीज, MSRDC सारख्या एजन्सीज ह्याच तुम्हाला दिसतील. ॲज अगेन्स्ट यांच्यासाठी ऑप्शन खूप मोठे असतात की लहान स्पॉन्सर घेऊ शकतात, अननोन स्पॉन्सर घेऊ शकतात. जसं अश्विन सांगितलं की ते कुठल्या रिजन स्पेसिफिक असेल तर ते रिजन स्पेसिफिक घेऊ शकतात. बरोबर. त्यामुळे इट्स अ रिअली वाईड रेंज ऑफ व्हरायटी. माझ्या मित्रमणीच्या केसमध्ये मी खूप छोटे छोटे कंपार्टमेंट्स केले. करेक्ट. गिफ्टिंग पण म्हणजे अनेक असे पॉडकास्ट आहेत जे सुरू झाल्यानंतर एक मोठा ब्रँड त्यांना स्पॉन्सर करतो. उदाहरणार्थ पुना गाडगीळ प्रेझेंट्स अमुक अमुक किंवा वामनहरी पेठेचा ब्रँड दिसायला लागतो, कॉटन किंग दिसायला लागतो. बरोबर. दॅट्स ओके, तो त्यांचा कॉल Yes. असतो. मी ते जाणीवपूर्वक आत्ता टाळलंय. कारण मला असं वाटतं की जर माझी जमीन आहे तर मीच पिकवतो, मला हवं ते पीक घेतो, मीच बाजारात जातो आणि मी मला हव्या त्या किमतीला विकतो. ओके. हा माझा आत्ता सध्या असलेला पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ओके. हा येत्या काळात बदलेल सुद्धा, आत्ता मला माहित नाही. मग मी काय केलं, आम्ही वेगळ्या पद्धतीचे ब्रँड्स घेतो. आम्ही गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून लोकांना घेऊ शकतो. आम्ही काही शोज जर केले तयार, ज्या शोला खर्च असतो जास्त, बरोबर, स्पेशल शो असतात तर त्याला आम्ही टायटल स्पॉन्सर्स घेतो. उद्योग मंत्र सारखा आम्ही सेगमेंट सुरू केला ज्याच्यामध्ये अनेक उद्योजकांना यायचं असतं, त्यांना काही इन्व्हेस्ट पण करायचे असतात अमाऊंट, आम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेतो. माझं आरोग्यम नावाचं आणखी एक चॅनल आहे तिथं आम्ही डॉक्टरांना घेतो. लाईमलाईट नावाचं चॅनल आहे त्यात आम्ही सिनेमा नाटक प्रमोट करतो. ज्याला ज्याला प्रमोशन हवं आहे त्याला माहिती आहे की फुकट होत नाही. बरोबर. मग आम्ही त्याला एक टेरिफ लावून ते विन विन सिच्युएशनला कसं असेल एक्झॅक्टली याचा विचार करतो. पण फक्त स्पॉन्सर्स किंवा फक्त इन्व्हेस्टर न घेता गिफ्टिंगमध्ये येतं, त्याच्यामध्ये टायटल स्पॉन्सर येतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या लोकांना अकोमोडेट करता येतात का पाहतो. अट एवढीच असते की तो जे काय प्रॉडक्ट आहे ते प्युअर चांगलं असावं. बरोबर. आणि तो माणूस जो काय ज्याने ते तयार केलंय तोही चांगला, नियतीनं चांगला असणार, विवेकानं वागणारा असावा, एवढीच अपेक्षा असते. छोटं प्रॉडक्ट तरी चालतं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, त्यानंही मोठं व्हावं, आम्हालाही मोठं व्हावं. ओके. हा प्रश्न स्पेसिफिक त्या लोकांसाठी होता कारण खूप लोक असेल की त्यांचं प्रॉडक्ट छोटं आहे, त्याच्यामागे खूप स्टोरी नाही आहे, स्वतःची पण खूप काही पर्सनल स्टोरी अशी मोठी नाही आहे. पण एक पॉडकास्टर आणि चांगला चॅनल चालवणारा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा नक्की की गिफ्टिंग पार्टनर जो एक 4 सेकंदांचा आम्ही स्पॅन देतो ना, हे गिफ्ट तुम्हाला दिलं आहे XYZ व्यक्तीने, ते पण लोक नोटीस करतात आणि खरंच लिंकवर जाऊन क्लिक करून त्यांचा पण व्यवसाय वाढू शकतो. त्यामुळे आम्ही त्याला खूप म्हणजे प्रत्येक पॉडकास्टर त्याला खूप जास्त प्रमोट करतो. एक्झॅक्टली. आधी मी फक्त सांगायचो, मग आम्ही स्क्रीनवर प्रेझेन्स द्यायला लागलो, मग आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकायला लागलो. करेक्ट. आम्हाला पण असं वाटत असतं की समोरच्याचं पण भलं व्हावं. करेक्ट. कारण आज काळ असा आहे की मी एकटा मोठा होऊ शकत नाही. बरोबर. आज आपण सगळे मिळूनच मोठं व्हायचं आहे. करेक्ट. BBNGला आपण एकत्र का आलो तर आपण एकत्र येऊन काय करू शकतो का, हाच हेतू आहे ना. बरोबर. नाही तर सगळे स्वयंपूर्ण आहेतच प्रत्येक जण. करेक्ट. सो जर हा वेग वाढायचा असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे. मग पॉडकास्टर म्हणून मी जर काही सुरू केलं असेल तर इतर लोक कसे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि विन विन सिच्युएशन कशी असेल, हा हेतू असतो. क्या बात आहे. समुत्कर्ष निश्रे. ओके. मी शेवटच्या 10 मिनिटात आता थोडासा मला शिफ्ट करायचा आहे गिअर. इथे अनेक लोकांना ना स्वतःचे पण पॉडकास्ट चॅनल सुरू करायचे आहेत. तर आता आपण सगळेच त्याच्यामध्ये बोलू शकतो की यूट्यूबवर त्यांना त्यांचा प्रेझेन्स वाढवायचा आहे, कारण फ्रिक्वेंटली त्यांचा फेस दिसला पाहिजे, जसं मंजिरी मॅम म्हणल्या तसा त्यांचा पहिला एक मोटो आहे, आणि आपलं प्रॉडक्ट सतत लोकांच्या चर्चेमध्ये राहावं. तर यूट्यूबवर यायचं आहे, पॉडकास्ट सुरू करायचा आहे, प्रत्येकाकडून काही ना काही टिप्स 10 मिनिटात आपण संपूया आणि मग त्यांचे प्रश्न घेऊया. एक गंमत सांगतो.
खूप लोकांना वाटतं आपण युट्यूबर झालं पाहिजे. बरोबर. स्वागत आहे. म्हणजे माझं युट्यूब सुरू करणं हा ज्या चॅनलवर बोलतोय त्या चॅनलच्या पासून आहे, कारण तो पोस्टमन भाऊ त्याच्यावर बोलायचे, भाऊ तोरसेकर पोस्टमनवर. तिथून भाऊंच्या बोलण्यापासून माझं सुरू झालं. बरोबर. आणि मग ते चालू आहे. मी एक साधं गणित सांगतो, साधं. ज्याला युट्यूब चॅनल काढायचं आहे, ज्याला पॉडकास्ट सुरू करायचं आहे, ज्याला काहीतरी लोकांना सांगायचं आहे. अनालायझर न्यूज, अनालायझर हिंदी आणि अनालायझर डिवाइन माझे 3 चॅनल्स आहेत. अनालायझर न्यूजला लोकांना वाटतं बापरे एवढे कसे, 7,60,000 सबस्क्रायबर आहेत, संख्या खूप कमी आहे. म्हणजे अशी बापरे अशी आपल्याला वाटली तरी ती एवढीच आहे एकूण युट्यूबच्या दुनियेतली. हिंदीचे 2 आहेत, म्हणजे जवळपास 9,60,000 सबस्क्रायबर हिंदी आणि मराठी. आणि डिवाइन गृहीत धरलं तर 11 लाखाच्या आसपास माझ्या सबस्क्रायबरची संख्या आहे. चॅनल चालवायचं आहे तर ते सौमित्रजी म्हणाले तसं की कंटेंट असणं आवश्यक आहे, आपल्याकडे मजकूर असणं आवश्यक आहे. माझे 3 चॅनलवर मिळून आत्ता व्हिडिओ आहेत 11,000 गुणिले 10 असं गणित केलं, म्हणजे गुणिले 10 असं मिनिट फक्त असं गणित केलं तर 1,10,000 मिनिटं मी बोललोय. बरोबर. सगळ्यात मोठी गोष्ट काय, सुरू खूप छान लवकर करता येतं, पटकन सुरू करता येतं. सुरू करायला काय लागतं, एक मोबाईल लागतो, एक ट्रायपॉड लागतो, 700-800 रुपयाचा एक माईक लागतो, बोयाचा असेल तरी भागतं काम. म्हणजे सगळं काही फार छान करायची गरज नाहीये, पण साधारण ते चॅनल ग्रीप पकडून लोकांनी बघण्याच्या लेवलला यायला 1 वर्ष लागतील. आणि तेवढ्या वर्षभराचा रोजचा कंटेंट तुम्हाला पाहिजे. तो ते कुंभकर्ण आहे, उठला की खायला लागतं त्याला, लक्षात ठेवा. ते म्हणाले ना, म्हणजे युट्यूब चॅनल हे आयुष्यभराच्या पैशाची बेगणी आहे, नक्कीच आहे. तो पेन्शन प्लॅन सुद्धा आहे, नक्की आहे. हे जसं म्हणाले की मुंबईची गोष्ट, पुण्याची गोष्ट लोक आजही बघतात, त्याचे छान पैसे मिळतात, छान व्ह्यूज मिळतात, सगळं होतं. पण ते करत असताना अजूनही 2 वर्षांनी रोज एक तरी व्हिडिओ पडला पाहिजे, तर तुमचं चॅनल जिवंत राहतं, त्याचं मॉनिटायझेशन जिवंत राहतं आणि तुम्हाला त्यातून उत्पन्न हयात मिळू लागतं. त्यामुळं नुसतं माझ्याकडं कॅमेरा आहे, एडिटर आहे, छान कम्प्युटर आहे म्हणून मी चॅनल सुरू करतो असं असेल तर तसं करू नका. सगळ्यात पहिल्यांदा या वस्तूच्या शिवाय, कारण माझं चॅनल सुरू झालंय तेव्हा ते ओप्पोच्या रेपो रेनो झेड या मोबाईलवर शूट करून सुरू झालंय. हे साधा ट्रायपॉड आणि ओप्पोचा रेनो झेड या मोबाईलवर शूट करून सुरू झालंय. त्यामुळं सगळं हे लागतं अशातला भाग नाहीये. त्यासाठी लागतो कंटेंट. तो वर्षभर सतत तुमच्या डोक्यात आहे का हे लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट गंमत तुम्हाला मी सांगतो. आता हे सगळे काय बोलले की या व्यावसायिकाला यायचं असेल तर खूप छान रिस्पॉन्स मिळतो, खूप छान दिसं बघायला मिळतं, त्याला बऱ्याच गोष्टी करायला मिळतात. माझ्याकडे इथं अनेक उदाहरणं आहेत, 2 समोर बसलीत, जे कोणत्याही युट्यूब चॅनलवर, विवेकांना मला वाटत नाही तुम्ही गेला असाल, आय थिंक एकही पॉडकास्ट झालेला नसेल, पण रुद्राणी नाव माहित नाही असं कोणी आहे का? समजा रुद्राणीचे विवेक देशपांडे माझ्या चॅनलवर आले, समजा नाशिकचे कुलकर्णी श्रीपाद कुलकर्णी माझ्या चॅनलवर आले, तर माझं चॅनल सुद्धा त्यामधून ग्रो करू शकतं. आपण आपल्यातल्या माणसाला आयडेंटिफाय केलं पाहिजे. म्हणून मी मगाशी शब्द वापरला, तो अनेकांना खटकणारा वाटला. चला म्हटलं आपण संक्रांतीचा हळदी कुंकू करूया स्टेजवर जाऊन. संक्रांतीचा हळदी कुंकू काय असतं माहिती आहे? आपण हळदी कुंकू लावतो आणि वाण देतो घेतो. ब्राह्मण बिझनेस या शब्दासोबत एक नेटवर्क नावाचा शब्द आहे. तो नेटवर्क नावाचा शब्द आपण विसरतो. हे पॉडकास्ट चालवायचे असतील ना तर तुम्हाला त्या हॅशटॅगचं गणित समजून घेतलं पाहिजे. तर चालण्याचं गणित समजून घेतलं पाहिजे आणि हे नेटवर्क आपण उभा करू शकतो का हे समजलं पाहिजे. मी काही करू शकत नाही, तुम्ही आम्ही आपण सगळेच असं मिळून जर कामाला लागलो तर ते करता येऊ शकेल. म्हणजे माझं चॅनल जिवंत राहावं म्हणून 10 जण इथं प्रयत्न करणारे आहेत. जे श्रीपाद कुलकर्णींचा मुलगा माझ्यासोबत नाशिकला येऊन फिरतो, कारण नसताना फिरतो, गाडी घेऊन फिरतो माझ्यासोबत, कारण नसताना फिरतो. का फिरतो? त्याला वाटतं की हे चाललं पाहिजे. विवेक देशपांडे मला वाटतील ती मदत करायला तयार असतात
नाशिकचे उद्योजक आहेत, औरंगाबादचे उद्योजक आहेत, संभाजीनगरचे माफ करा, असे अनेक उद्योजक आहेत जे मला वाटेल ती मदत करायला तयार आहेत. का? त्यांना वाटतं की हे नेटवर्क कायम राहिलं पाहिजे. Correct. आपण ते नेटवर्क उभं करावं आणि पुढे जावं असं मला वाटतं. येस, हा प्रश्न मंजिरी मॅमला जास्त लागू होईल, कारण तुमचं प्रोफेशन पूर्ण वेगळं आहे. आम्ही तरी पूर्ण या क्षेत्राला वाहून घेतलेलो आहोत. आता तुम्ही सक्सेसफुल MBBS डॉक्टर आहात, तर त्यासोबत ह्या प्रोफेशनमध्ये पण तुम्ही सक्सेसफुल आहात, तर हे उत्तर तुमचं जास्त लागू होऊ शकेल साहेब. प्रश्न काय पण मी प्रश्न हा आहे की अनेकांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तर त्या अनुषंगाने चर्चा आहे. सो मला असं वाटतं पॉडकास्ट ही जरा थोडी पुढची स्टेप आहे. पहिली गोष्ट, प्रत्येकाने सोशल मीडियावर असलं पाहिजे. प्रत्येक बिझनेसमॅननी फेसबुक, इंस्टाग्राम ह्याचा थोडंसं खेळून बघायचं, त्याच्यावर छोटे छोटे व्हिडिओज टाकायचे, आपले आपले व्हायरल व्हायला लागतात आणि मग हळूहळू पॉडकास्टवर जाणं, स्वतः करणं. सोशल मीडिया इज अ मस्ट. आणि आता नवीन बजेटमध्ये पण त्यांनी सांगितलं काहीतरी कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स वगैरे सुरू होणार आहेत. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन फॉर अ बिझनेसमन इज अ मस्ट. म्हणजे कुठलाही छोटा बिझनेस असू दे, मोठा बिझनेस असू दे, आणि बिझनेसेस नुसत्या इंस्टाग्रामवर सुद्धा चालतात. त्यासाठी पॉडकास्टवर जायची जरूर नसते, यूट्यूब काढायची जरूर नसते. ते एक मला सांगायचं होतं. आणि दुसरं म्हणजे मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे, बाकीचे पण बिझनेसेस आहेत. हे मी एक साईड हसल म्हणून सुरू केलं, कारण मला स्वतःला पॉडकास्ट बघायची आवड होती अँड इट क्लिक्ड. पण पॉडकास्ट पर से माझ्या मते कॅनॉट बी युअर टोटल प्रोफेशन. पॉडकास्ट करणं एक खूप खर्चिक काम असतं आणि ते सेल्फ सस्टेनेबल व्हायला वेळ लागतो. त्यामुळे यू हॅव टू हॅव सम बिझनेस आणि मग आयदर तो तुम्ही त्याच्यावर प्रमोट करा किंवा दुसरीकडे जा. पण मला नाही वाटत की पॉडकास्ट फक्त हा इनिशियली तरी सस्टेनेबल होऊ शकतो, पण प्रत्येक बिझनेसनी सोशल मीडियावर असलंच पाहिजे. स्टार्ट काहीतरी छोटं टाकत जा, हळूहळू वाढेल. आणि ही टॉक्ड ऑफ कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सौमित्र दादाचा टेक. यात एक वेगळंच गणित मला सांगायचं म्हणून तुम्हाला म्हटलं की कन्क्लुजन करता करता आपण एका चांगल्या कन्क्लुजनवर येऊन जाऊ. येस, तुमचा घेऊ आणि मग एखादा प्रश्न खालनं घेऊ आपण. याच्यामध्ये हात वर केले होते काही जण. मॅडम म्हणलं ते अगदी बरोबर. कन्सिस्टन्सी, हार्डवर्क या गोष्टी आहेतच. उत्पन्न पण उत्पन्न हा मुद्दा आहेच. पण मला माझा अनुभव असा सांगतो, म्हणजे माझ्याशी बेतलेला आहे म्हणूनच वाटतं मला ते, की येस, पॉडकास्टिंग हे करिअर होऊ शकतं. एक्झॅक्टली. पॉडकास्टवर तुम्ही जगू शकता. पॉडकास्ट तुमचं उत्पन्नाचं साधन होऊ शकतं, अगदीच होऊ शकतं. मी अतिशय उत्तम नोकरी पटकन सोडून पॉडकास्टिंग करायला लागलो. पण जसं मॅडम म्हणाल्या की त्याला पहिली गोष्ट पॅशन लागते. हा, म्हणजे काहीतरी प्रमोट करायला मी हे करतोय. मी तुम्हाला ह्यात गंमत सांगू. आता एक गंमत सांगतोय, म्हणजे Yes, अगदी इंटरेस्टिंग short वाटावी मध्ये म्हणून. सांगा. जसे हे प्रिंट मध्ये काम करतोय तसं मी प्रिंट मध्ये काम केलेलं आहे. माझ्या आयुष्याची 12-13 वर्ष एका दैनिकात संपादक म्हणून काम केलंय. मी टीव्ही मीडियात काम केलंय, स्टार माझाला काम केलेलं आहे. ओके. आता ABP झालंय, ते स्टार माझाला काम केलंय. आणि एका फाईन संध्याकाळी असं वाटलं की आपली फारच प्रिंटमध्ये इज्जत जायला लागली आहे, नोकरी सोडून द्यायची. म्हणजे उगी असं काम करणं वाईट आहे म्हणून सोडून द्यायची, म्हणून सोडून देऊन निघून आलो. आता गणित सांगतोय, नीट ऐका. बिझनेसमॅनना गणित सांगतोय मी सुरुवात केली होती नाशिकच्या गावकरी दैनिकात. माझा पगार होता 4,000 रुपये महिना. बार चोक 48,000 रुपये माझं वार्षिक पॅकेज होतं. गावकरीत मी 7 वर्ष नोकरी केली आहे. आपण 50,000 पकडू, 7×5 = 35, 3.5 लाख रुपये माझं 7 वर्षाचं उत्पन्न होतं. पुन्हा मी आलो पुण्यनगरीत, मला 6 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न झालं. तेव्हाच माझं उत्पन्न ABPतही तेवढंच होतं. मी शेवटची नोकरी सोडली तेव्हा 12 लाख रुपये माझं वार्षिक उत्पन्न होतं. आता मी गावकरीवर परत जातो, 3.5 लाख रुपये माझं 7 वर्षाचं उत्पन्न होतं. बिझनेस काय असतो ते सांगतो. मी आत्ता गावकरीत आयुष्याच्या सुरुवातीला केलेल्या नोकरीच्या 7 वर्षाच्या कमाईच्या दुप्पट, म्हणजे 7 लाख रुपये इतकी रक्कम दरवर्षी टॅक्स पोटी भरतो. दिस इज अ बिझनेस. ओके, क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्यासाठी हे चांगलं उदाहरण आहे. युट्यूबवर इतका जर टॅक्स भरत असेल तर. पण मुद्दा असा आहे की ना, इसमें माल है पर आपका कमाल जरूरी है. आणि तो कमाल कंटेंट मध्ये असतो, तो कन्सिस्टन्सीत असतो. मी माझ्यासोबत माझा कॅमेरामन घेऊन फिरतो. यांनी मला विचारलं रूम करायची आहे का? मी म्हणलं हो, एकट्याची नाही, दोघांची. का? माझा कॅमेरामन सोबत आहे. त्या युट्यूबची भूक मला भागवायची आहे.
डॉक्टर मॅडम म्हणाल्या ते खरं आहे. त्या डॉक्टर आहेत, त्यांचे उद्योग वेगळे आहेत, त्यांचे काम वेगळे आहेत. त्या एक काहीतरी आपल्याला छान अभिव्यक्तीचं साधन म्हणून त्या करतायत. पण मी माझा व्यवसाय म्हणून स्वीकारलाय. जगात कुठेही जाऊ मी बायकोसारखा कॅमेरामन सोबत बाळगतो. यांना एका प्रश्नात 2 उत्तरं मिळाली आता. करायचं आणि टाकायचंच. एक तर स्वतःचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी पॉडकास्ट करावा का, हा मूळ प्रश्न होता. पण अदरवाईजही तुम्ही पॉडकास्टकडे बिझनेस म्हणून बघू शकता. हे सुशीलजींच्या उत्तरावरून कळलं. दादा, तुझा काही टेक होता आता, माईक घेतला होता. मला फक्त एवढं म्हणायचं की आपण आता शेवटाकडे आलेलोच आहोत. करूया. पॉडकास्ट करणं हे प्रत्येकाचं काम नाही. करेक्ट. आपण हे लक्षात घेऊया. तुम्ही रील्स कुणीही करू शकता. तुम्ही आपल्याला हवे ते व्हिडिओज अपलोड करून टाकू शकता. तुम्ही काही सोशल मीडियावर हवा तो हवी ती मजा करा. बरोबर. पण पॉडकास्टिंग इज डिफरंट थिंग. आयदर तुम्हाला ते समजून घेतलं पाहिजे की नेमकं प्रकार काय आहे. बरं, तो समजला म्हणजे आलाच पाहिजे असं नाही आहे. मला कळला यांचा बिझनेस काय आहे, अरे पण मला नाही येत आहे ते. बरोबर. काय गडबड आहे मला त्याची. मग मला कळलं पाहिजे की मला पॉडकास्ट येत नाही पण मला कळलंय पॉडकास्टची गंमत. मग माझा टेक असा असतो की मी आता कुणाकडे पॉडकास्ट करू. करेक्ट. दिस इज IP, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आपण याचा विचार करत नाही बऱ्याचदा. जे मी मगाशी तुम्हाला कारण सांगितलं, 5,000 रुपयात पण पॉडकास्ट करतात आणि 30 लाख रुपये पण घेतात. ती 30 लाख रुपये रक्कम कसली आहे? कॅमेराची नाही आहे, ती त्या IPची. जो पॉडकास्ट घेणार आहे तो ज्या पद्धतीने विचारतो, त्याचा जो बॅलन्स तयार झालेला आहे, त्याची ती रक्कम असते. सो बिझनेसमन म्हणून तुम्ही हे चूज करा की मला कोणाबरोबर पॉडकास्ट करायचं आहे, कोण मला जास्त ओपन करून सांगेल, मला कोण उत्तम प्रश्न विचारू शकेल, हे तुम्हाला कळतं बघितल्यानंतर. तेवढे तुम्ही सुज्ञ आहातच. सो त्याचे पैसे, त्याचं मोल असतं ते एक. पण पैसे न म्हणता आपलं प्रॉडक्ट जास्त छान पद्धतीनं कोण सांगू शकेल हे IPवरच अवलंबून असतं. आपलं पॉडकास्ट कोण घेतंय यावर सगळं ठरतं. क्या बात आहे. ग्रेट. कोणा 2 गोष्टी ॲड करतो की तुम्हाला पॉडकास्टर व्हायचं असेल तर सुरू करायला पाहिजे का. तर पहिली गोष्ट म्हणजे 99.5% और समथिंग हे फेल होतात. बरोबर. 0.5% फक्त हा सक्सेस रेट आहे, ज्याच्यामध्ये सौमित्र, सुशीलजी आणि हे लोक आहेत. त्यामुळे आपण त्या 99.5 मध्ये पाहिजे का 0.5 मध्ये पाहिजे याच्यासाठी प्रचंड मेहनत लागेल आणि हा सांगतो ते करायला लागेल. त्याच्यावरती दुसरा एक सल्ला आहे जो मला टाइम्स जे मॅगझिन आहे त्याच्या डिजिटल एडिटरनी एक आमचं सेशन झालेलं. त्यांनी सांगितलं की आपण सगळे लोक चूक काय करतो तर आपण ते सांगतो ते आपल्याला सांगायचं आहे. आपण ते विचार करायला पाहिजे की माझा ऑडियन्स कोण आहे आणि त्या ऑडियन्सला मी काय सांगायला पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी खूप चांगली युक्ती सांगितली होती. तो म्हणतो तुमचा पहिला जो काही मेसेज आहे तो डोळ्यासमोर आणल्यावरती तुम्ही कुणाला सांगताय ती व्यक्ती डोळ्यासमोर राहणार. ती बहीण असेल, मुलगी असेल, आई असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल आणि त्याला तुम्ही ॲड्रेस करून सांगताय कारण दॅट इज युअर ऑडियन्स. करेक्ट. ते जर काही तुम्ही केलं तर या 0.5% मध्ये तुम्ही यायची शक्यता जास्त. क्या बात. खूप खूप धन्यवाद सगळ्या पॅनलिस्ट. कोणाला प्रश्न विचारायचे होते म्हणजे हात वर येत होते. शाकाहाऱ्यांच्या कार्यक्रमात मी एकच मांसाहारी वाक्य सांगतो. अंड्याची चव कळायला अंड द्यावं नाही लागत, खावं लागतं. क्या बात आहे. वा. देणाऱ्याला अंड्याची चव कळत नाही, त्यामुळे ते खाणाऱ्यालाच कळते. पॉडकास्ट करणाऱ्यांना ते कळेल कसं केल्यावर. माईक पोचेल तिथपर्यंत प्लीज. आहेत 2-3 हात वर येत आहेत. तुम्ही पर्टिक्युलर प्रश्न विचारा, आमच्याला विचारायचा आहे म्हणून. येतोय माईक. आमच्यापैकीचाच देऊ का एक. हाय, माझा पॉडकास्ट स्टुडिओ आहे कोथरूडमध्ये आणि मी पॉडकास्ट कन्सल्टन्सी करतो इन कोथरूड आणि दुबई. सो ॲज पॉडकास्टर्स स्टुडिओजकडनं तुम्हाला होणारे चॅलेंजेस काय आहेत आणि हाऊ डू यू डील विथ द क्रिटिसिझम इन द कॉमेंट्स, हे माझे 2 प्रश्न. काय पॉडकास्ट स्टुडिओ कसा बांधायचा. स्टुडिओमधून फेस सो यू आपले जे राईट्स असतात तुम्ही जे प्रोहिबिटेड म्युझिक वापरायचं नाही किंवा स्ट्राईक्स जे त्यांचे रूल्स फॉलो करायचे. अदरवाईज त्यांचा एक रिलेशनशिप मॅनेजर असतो त्याच्याशी बोलायचं. नो आय एम आस्किंग की व्हॉट प्रॉब्लेम्स डू यू फेस फ्रॉम द स्टुडिओज. लेट्स से प्रत्येकाचा स्टुडिओ नसेल इकडे. आस्किंग दॅट लाईक दॅट. नो, देर आर लॉट ऑफ स्टुडिओज. इन फॅक्ट यू कॅन जस्ट गो एनीवेअर अँड म्हणजे आम्हाला असं स्टुडिओ नाही. आमचे मला वाटतं प्रत्येकाचे स्टुडिओ आहेत इथे, त्यामुळे आम्हाला असा प्रॉब्लेम येत नाही.
पण हल्ली इतके स्टुडिओ झालेले आहेत की तुम्हाला पॉडकास्ट करायचं असेल जस्ट इंस्टाग्रामवर जाऊन बघा, तुम्हाला हवे तेवढे तुमच्या एरियात स्टुडिओज मिळतील. मी सोपं सांगतो. मगाशी जे वाक्य सुरुवातीलाच बोललो होतो ते आत्ता बोलायला हवं होतं. आमलेटची चव कळायला अंड खावं लागतं, द्यावं नाही लागत. ओके. मी जेव्हा चॅनल सुरू केलं होतं तेव्हा माझा स्टुडिओ नव्हता. आवाज घुमणाऱ्या एका खोलीत एक मोबाईल लावून बोलतच होतो. येस, आपण माझं स्पष्ट मत आहे, स्टुडिओचा विचार करू नका. स्टुडिओ नंतर करता येऊ शकतो. Yes. शक्य असेल तर भाड्याने घेऊन करा, तुमच्यासारख्याकडे त्याच्याकडे अवेलेबल असतो तो. ओके. पण असलाच पाहिजे असं काही नाहीये. ओके, एकच प्रश्न या बाजूने घेऊयात आणि मला कन्क्लूड करायची नोटीस आली आहे खाली. कन्क्लूड करायला लावलाय आयोजकांनी. हां, येस, संपतच आलंय ऑलमोस्ट. सुशीलजी डायरेक्ट खिशाला. तुमचा प्रश्न असा आहे का की पॉलिटिकल चॅनलवर युट्यूबचे जास्त येतात का राजकारण्याकडून जास्त येतात? खिशाला हात घातलाय तुमच्या डायरेक्ट. असं आहे का? सांगतो. नाही, तुमच्या तुमच्या सगळ्या हेतूंची उत्तरं देतो. क्रमांक 1, माझी राजकीय भाष्य ही माझी मतं आहेत, ती कोणत्या राजकीय पक्षासाठी व्यक्त केलेली नाही आहेत. त्यामुळं राजकारण्यांच्याकडून पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नसते. राजकारणी पैसे देत असतील तर कृपया मला सांगा, मी नक्की आणायला जाईन. म्हणजे मला भाजपकडून पैसे नको आहेत का, तर आई शपथ पाहिजेत. भाजप देत असेल तर कळवा प्लीज, त्याच्याकडून जाऊन आणतो. नंबर 1, यांच्या चॅनलला मिळणारे पैसे आणि माझ्या चॅनलला मिळणारे पैसे या दोन्हीच्या मध्ये खूप तफावत असेल. कारण मी आकडा जेव्हा 7 लाख टॅक्स भरण्याचं सांगितलं तेव्हा हेही म्हणले असतील की साला एवढा कमवतो का. त्याचं कारण आहे की महाराष्ट्रातल्या लोकांचा जास्त इंटरेस्ट पॉलिटिक्स मध्ये आहे. एक्झॅक्टली, त्यांचे व्ह्यूअर्स बेस जास्त आहे. चर्चा आपण त्याची जास्त करतो. बाकीच्या विषयात लोक थोडंसं फावल्या वेळेत बघत असतात. बरोबर. त्यामुळं तो एक फरक तुम्हाला दिसेल. माझ्याकडे 3 चॅनल आहेत. मराठी राजकीय चॅनलला जास्त पैसे मिळतात. डिवाइनच्या चॅनलला महिन्यात त्याचं पेमेंट व्हावं एवढे पण मिळत नाही. म्हणजे 2-3 महिन्याचं पेमेंट एकदा मिळतं. म्हणजे आपण किती धार्मिक आहोत जरा विचार करूया. एकदा मिळतं, कारण लोकांना धार्मिक विषय माझ्या तोंडून कथा ऐकायच्या नाही आहेत. म्हणजे तमाशात जाऊन भागवत कथा कोणी ऐकत नसतं. तसं राजकारण्याच्या तोंडून ह्या कथा किती ऐकतील हा प्रश्न आहे. त्यामुळं त्याही अर्थाने राजकीय युट्यूबर्सना जास्त पैसे मिळतात, माझ्यापेक्षा जास्त भाव कमवतात. येस, मला माझं एक्झॅक्टली अपोजिट मत आहे. राजकारणी लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, लोकसभा आणि आताच्या इलेक्शन्समध्ये त्यांचे पॉडकास्टसाठी खास पैसा राखून ठेवलेला होता. सो ते भरपूर पैसा खर्च करतात आणि देतात यूट्यूबर्सना आणि पॉडकास्टर्सना. आणि यूट्यूब स्पिरिच्युअल पॉडकास्ट यूट्यूबवर प्रचंड चालतात. त्यामुळे यूट्यूबमध्ये जे स्पिरिच्युअल पॉडकास्ट झाला तर त्याला यूट्यूबमधनं खूप पैसे मिळतात आणि राजकारणी लोकांचं खास बजेट असतं पॉडकास्टवर जाण्यासाठी.